धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी कार्यकर्त्यांना गेटवरच अडवलं। छावाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची सुद्धा झाली आहे। राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। धाराशिवमध्ये हा मेळावा सुरू असताना या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी, छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। काकासाहेब, काय अधिकची माहिती? तुळजापूरच्या आई तुळजाभवानीचं दर्शन करून तटकरे धाराशिवमध्ये पोहोचल्यानंतर मराठा कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते तसेच शेतकरी संघटनेचे लोक येथे आक्रमक झाले असून ज्या ठिकाणी कार्यक्रम परिमल मंगल कार्यालयात होतोय त्या कार्यालयाच्या गेटवरच आता पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलंय। तर पत्रकारांनाही प्रवेश दिला जात नसल्यानं मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असतील, मराठा छावा कार्यकर्ते किंवा छावा संघटनेचे कार्यकर्ते असतील, हे आता गेटवरून वरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत। नीलमा जी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। पोलिसांनी कार्यकर्त्यांना गेटवरच अडवलंय। छावाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची सुद्धा झालेली आपण पाहतोय। या ठिकाणी तटकरे या मेळाव्यासाठी दाखल होताच या ठिकाणी गोंधळ घालण्यात आलेला आहे। छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तुळजाभवानीच्या दर्शनानंतर तटकरे आता या मेळाव्यासाठी या ठिकाणी दाखल होताच या ठिकाणी गेटवरच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवलेलं आहे, तर पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची सुद्धा पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।